नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रतापराव म्हणू लागतात, पण मला एक कळत नाहीये की महिपत शिकरेने सुमनला का किडनॅप केलं. हे सुमनला किडनॅप करून त्याचा काय फायदा झाला. तर पूर्णाची म्हणू लागतात, तेच तर मला कळत नाहीये की महिपत शिकरेने सुमनला का किडनॅप केलं. सर्वांच्या समोर हा प्रश्न उभा असतो. तर विमलताई म्हणतात, हेरवी सुमन वहिनी किती खुश असतात ना, पण आता त्यांचा चेहरा पाहवतही नाहीये. पूर्णाजी म्हणतात, हो ना, नेहमी हसतमुख असणारी सुमन आता मात्र. तर त्याचवेळी तिथे सुमन काकू येतात. सुमन काकू येताच पूर्णाची म्हणू लागतात, सुमन का ये ना, शांत झोप झाली ना. तर सुमन काकू म्हणतात की हो. अस्मिता म्हणते, सुमन काकू आता कसं वाटतंय. सुमन काकू म्हणतात, आता खूप छान वाटते. तर सायली म्हणते, सुमन काकू मला असं कळालं, म्हणजे प्रतिमा आत्या म्हणाल्या की तुम्हाला प्रसादीचा शिरा खूप आवडतो आणि म्हणूनच तुमच्यासाठी प्रसादाचा शिरा बनवला आहे. तर हे ऐकताच अस्मिता म्हणते, अरे वा, आज खरंच प्रसादाचा शिरा आहे, म्हणजे मला तरी वाटते की आज खरी पूजा असल्यासारखंच वाटणार. तर सायली म्हणते, हा शिरा खास मी सुमन काकूंसाठी बनवला आहे आणि तुम्हा सर्वांना तर मिळणारच आहे. तर कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई मी काय म्हणते, आता सुमन घरी आलीच आहे तर आपण सत्यनारायणची पूजा करूयात का. पूर्णाजी म्हणतात, अरे वा, खरंच खूप छान आहे. प्रतापरावही म्हणतात, हो ना, काहीच हरकत नाहीये. परंतु त्याचवेळी सुमन काकू नकार देत म्हणतात, नाही वहिनी, पूर्णाई मला आता खरीच यावं लागेल. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कल्पनाताई म्हणतात, का अगं सुमन, थोडे दिवस इथे थांब ना, आराम कर. अर्जुन म्हणतो, सुमन काकू प्लीज थांब ना, काही दिवस इथे आराम कर. तर सुमन काकू म्हणतात, नाही अर्जुन, मला घरीच यावं लागेल. घरी सर्वच जण माझी वाट पाहत असतील, वहिनींनाही करमत नसेल, त्यामुळे मला खरीच यावंच लागेल. सायली म्हणते, सुमन काकू थोडे दिवस इथे थांब, आराम कर आणि मग जा ना काही दिवसांनी. सुमन काकू काही ऐकायला तयार नसतात. सुमन काकू म्हणतात, नाही सायली, अगं मला खरीच यावं लागेल, मला खरीच जायचं आहे. तर आता सुमन काकू तर हट्टाला पेटलेल्याच असतात. त्या कोणाचं काही ऐकून घ्यायला तयार नसतात, थांबायलाही तयार नसतात. कल्पनाताई म्हणतात, मग सुमन आता तू जेवूनच जा. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, मी जेवून नाही, आत्ताच जाणार आहे. सायली म्हणते, सुमन काकू अहो जेवण काही थोड्या वेळात होणारच आहे, हवं तर तुम्ही लवकर जेवा आणि निघा, काहीच हरकत नाही. तर सुमन काकू म्हणतात, नाही, मला आता जायचं आहे, जेवणाला नाही थांबू शकत. तर आता सर्वच जण एवढं समजावत असतानाही सुमन काकू काही ऐकायला तयार नसतात. तर पूर्णाजी म्हणतात, बरं तुझ्या मनासारखं, परंतु सायली आणि अर्जुन तुला सोडायला येतील. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, मी जाईन ना एकटी, प्लीज, पण मला आज घरी जाऊ द्या. अर्जुन म्हणतो, बरं सुमन काकू तू जा घरी, पण आता ब्रेकफास्ट तरी करशील ना. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर मी स्वतः तुला सोडायला येईन. आता हे ऐकल्यानंतर सुमन काकू म्हणतात, बरं ठीक आहे. असं म्हणत सर्वच जण ब्रेकफास्ट करायला सुरुवात. तर सुभेदारांच्या घरात सर्वांचा नाश्ता करून झाल्यानंतर सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर सायली अर्जुन सुमन काकूंना घेऊन किल्लेदारांच्या घरी निघालेले असतात. आता प्रिया विचार करू लागते, काही करून सायलीला त्रास द्यावा हे प्रियाने ठरवलेलं असतं आणि म्हणूनच प्रिया किचनमध्ये येते. किचनमध्ये येऊन पाहते तर सर्व जेवण झालेलं असतं. तर प्रिया म्हणू लागते की आता हीच ती संधी आहे सायलीचा माज उतरवायची. असं म्हणत आता प्रिया तिथे कोणी नाही हे पाहते आणि त्यानंतर तिथे असणारं सर्व जेवण आता सिल्वर कंटेनरमध्ये भरायला घेते. सर्व जेवण तिथे कंटेनरमध्ये भरते, पॅक करते, एका पिशवीत भरते आणि त्यानंतर जेवणाचे सर्व बाऊल धुवून ठेवते. आता कोणाला काही कळू नये म्हणून सर्वजण तिथे येण्या अगोदरच प्रिया पिशवी घेते आणि तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता किल्लेदारांच्या घरी सुमन काकूंना घेऊन सायली अर्जुन पोहोचलेले असतात. सर्वच जण शांत असतात. सुमन काकूंची ती अवस्था पाहून सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. सर्वजण सुमन काकूंना या सगळ्यातून सावरण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्या नवऱ्याचं खरं रूप समोर आल्यामुळे आपला नवरा काय करतोय हे ज्यावेळी सुमन काकूंना कळालेलं असतं आणि त्यामुळेच सुमन काकूंना एवढा त्रास होत असतो. त्या बिथरून गेलेल्या असतात. सुमन काकू काहीच बोलत नसतात. नेहमी हसतमुख असणाऱ्या सुमन काकू आता मात्र शांत बसून असतात. तर त्याचवेळी नागराज काका त्या ठिकाणी येतात आणि सुमन काकूंची चौकशी करत म्हणतात, सुमन आता तुला बरं वाटतंय ना, बरी आहेस ना सुमन तू. तर त्याचवेळी या प्रश्नाचं उत्तर सायली देते आणि म्हणू लागते, बऱ्या आहेत त्या, काळजी करू नका, मी तर तुम्हाला कालच म्हणाले होते, आमच्या घरी ते अगदी सुखरूप असणार आहेत, त्यांना कोणीही त्रास देणार नाही. तर नागराज काका हसण्याचं नाटक करतात आणि म्हणतात, ते तर आहेच ग, पण तू काळजी तर वाटणारच ना.
परंतु नागराज काकांचा हा खोटा मुखवटा सायलीला अगदी बरोबर माहीत असतो. तर रविराज सर सायलीला विचारतात, सायली अगं तुझं कधी नागराजशी बोलणं झालं होतं? तर सायली म्हणते, नागराज काकांना काल सुमन काकूंची एवढी काळजी वाटत होती की त्यांना करमतही नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी काल रात्री उशिरा प्रियाला फोन केला होता. जेव्हा ते प्रियाशी बोलत होते तेव्हा माझंही त्यांच्याशी बोलणं झालं आणि तेव्हाच मला कळालं की त्यांना सुमन काकूंची खूप आठवण येत आहे. मी त्यांना समजावलं, काळजी करू नका. तर असं म्हणत आता सायलीने नागराज काकांची चांगलीच चिरवलेली असते. आता मात्र नागराज काकांची बोलती बंदच होते. नागराज काका म्हणतात, हो हो मीच फोन केला होता, मला सुमनची काळजी वाटत होती ना. सुमन हे बघ, आज मी तुझ्यासाठी काय घेऊन आलो आहे, तुझ्या आवडीची नारळाची बर्फी. तुला आवडते ना, मग हे घे. असं म्हणत नागराज काका आता जबरदस्तीने सुमन काकूंना नारळाची बर्फी खाऊ घालत असतात. सुमन अगं घे ना. परंतु सुमन काकू काही नारळाची बर्फी घेत नसतात आणि नागराज काकांकडे पाहतही नसतात. नागराज काका हळूहळू ती बर्फी तोंडाकडे घेऊन जातात आणि म्हणतात, सुमन घे ना. सुमन अगं घे. आता मात्र रागानेच ते भरवण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी मात्र सुमन काकू मोठ्यानेच किंचाळतात आणि म्हणतात, दूर व्हा, इथून दूर व्हा. असं म्हणत सुमन काकू नागराज काकांना दूर करतात. आता नागराज काका सुमन काकूंना हात लावायला जाणार, परंतु त्याचवेळी सुमन काकू म्हणतात, मला हात नाही लावायचा, इथून बाजूला व्हायचं. आता सर्वच जण सुमन काकूंना सावरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सुमन काकू एवढ्या बिथरलेल्या असतात की त्या म्हणू लागतात की प्लीज प्लीज मला घरी जाऊ द्या, माझे हात बांधू नका, प्लीज प्लीज मला माझ्या घरी जायचं आहे. तर आता रविराज सर म्हणतात, सुमन अगं काय होतंय तुला, त्रास होतोय का? सुमन अगं तू तुझ्याच घरी आहेस. तर सुमन काकू म्हणतात, ते काही मला माहीत नाही, मला माझ्या घरी जायचं आहे. आता सायली सुमन काकूंना घट्ट मिठीच घेते आणि त्यांना शांत करण्याचा सावरण्याचा प्रयत्न करते. परंतु सुमन काकू एवढ्या बिथरून गेलेल्या असतात की एवढ्या जबरदस्त परिस्थितीतून बाहेर येणं त्यांच्यासाठी खूप कठीण झालेलं असतं. तर प्रतिमा त्या घाबरून जातात आणि म्हणतात, अहो सुमनला काय होतंय, ही अशी का करते? सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही, मी आहे ना. तर आता सुमन काकूंना पुन्हा एकदा नागराज काका आवाज देतात. त्यावेळी मात्र सुमन काकू पुन्हा एकदा म्हणतात, प्लीज प्लीज तुम्ही माझ्यापासून दूर व्हा, या माणसापासून मला धोका आहे, प्लीज. असं म्हणत सुमन काकू काही नागराज काकांना जवळ येऊ देत नाही. सायली म्हणते, सुमन काकू काळजी करू नका, तुम्ही तुमच्याच घरी आहे आणि मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. चला चला आपण रूममध्ये जाऊयात. असं म्हणत सायली रविराज सरांना म्हणते, रविराज काका मी सुमन काकूंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते, म्हणजे त्यांना शांत वाटेल. तर रविराज सर म्हणतात, हो. तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या तू काळजी करू नकोस. असं म्हणत आता सायली सुमन काकूंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे मात्र सुमन काकूंची ती अवस्था पाहून रविराज सर, प्रतिमा आत्या, अर्जुन या सगळ्यांनाच धक्का बसतो. परंतु नागराज काकांच्या मात्र पायाखालची जमीनच सरकते. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांना माहीत असतं की जर सुमन अशी वागली तर कुठल्याही क्षणी ती आपलं नावही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, म्हणून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असतो. रविराज सर म्हणतात, सुमनला काय होतंय काहीच कळत नाही आहे. मला माहीत आहे की महिपत शिकरेंनी तिला खूप त्रास दिला असणार, खूप टॉर्चर केलं असेल, परंतु आज अशी अवस्था निर्माण झाली आहे की तिला स्वतःच्या घरातही सेफ वाटत नाही आहे, इथेही ती घाबरत आहे. आता सर्वांनाच सुमन काकूंची काळजी वाटत असते. नागराज काका मात्र चांगलेच घाबरलेले असतात. तर अर्जुन रविराज सरांना म्हणतो, सिनियर सुमन काकूंना आम्ही ज्या अवस्थेत पाहिलं होतं ती अवस्था खरंच खूप बेकार होती. त्यांना बांधून ठेवलं होतं आणि त्या खूप रडतही होत्या, पण असं होईल असं वाटलं नव्हतं, हे एक्सेप्टेड नव्हतं. सायली म्हणू लागते, परंतु सुमन काकूंना आता जो त्रास होत आहे या सगळ्यातून त्यांना सावरणं खूप गरजेचं आहे. त्या खूप घाबरून गेल्या आहेत, म्हणजे त्यांना एवढी भीती वाटते की त्यांना कुठल्याही क्षणी आपल्याला समोरची व्यक्ती मारू शकते असं वाटते आणि म्हणूनच आज त्यांना आधाराची सावरण्याची गरज आहे. कालही त्यांना शांत झोप लागली नव्हती, म्हणत होते की विचित्र स्वप्न पडतायत आणि यामुळे त्या खूप बिथरून गेल्या होत्या. मला तरी वाटते की त्यांना आता आरामाची गरज आहे. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, म्हणजे सायली सुमनने जर आराम केला तर तिला बरं वाटेल ना? तर सायली म्हणते, हो असं तरी वाटतंय, परंतु सुमन काकूंची आजची अवस्था पाहता मला तरी असं वाटतंय की त्यांना जास्तीत जास्त आरामाची गरज आहे. त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी समोरच्यांनी शांतच राहायचं आहे, कोणीही त्यांना काहीच प्रत्युत्तर करायचं नाही. हळूहळू या सगळ्यातून त्या नक्कीच सावरतील. अर्जुन म्हणतो, या सगळ्या गोष्टी पाहता
मला तरी असं वाटतंय की सुमन काकूंचा मेंटली बॅलन्स हलण्याची शक्यता आहे. कारण सुमन काकू कशा कशातून गेले आहेत याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि या सगळ्याचा त्रास त्यांना आत्ता होत आहे. आणि हे ऐकल्यानंतर मात्र नागराज काकांना खूप आनंद झालेला असतो. नागराज काका मनाशीच म्हणतात, अच्छा म्हणजे मी सुमनला किडनॅप केलं. यामुळे सुमन पूर्णपणे घाबरून गेली आहे. तिचा मेंटली बॅलन्स बिथरला आहे. म्हणजे याचाच अर्थ मी तिला किडनॅप केलं हे तिने कोणाला सांगितलं नाही, म्हणजे तिला आठवतही नसेल. वा, हे तर खूप छान झालंय, म्हणजे मला लॉटरीच लागली. असं म्हणत नागराज काका मनातून खूप खुश होतात आणि म्हणतात, मी तिला किडनॅप केलं, आता हे तिला आठवणारही नाही आणि ती कोणाला सांगूही शकत नाही. सगळ्या जुन्या गोष्टी ती विसरून गेली आहे. पण हा नागराज काकांचा झालेला निव्वळ फक्त भास असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घरातील सर्व जेवण आता प्रियाने सर्वांच्या नकळतच कचरा कुंडीत फेकून दिलेलं असतं. आता कल्पनाताई अस्मिताला हॉलमध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, अस्मिता बाळा तू बस, मी तुझ्यासाठी जेवण वाढते. अस्मिता म्हणते, मम्मा आता तू मला जेवण वाढणार, मी नकार देणार. अगं त्यापेक्षा हे का करतेस तू, प्लीज मला नको आहे जेवण. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, एवढं सगळं माहीत आहे ना, मी तुला जबरदस्तीने जेवण घालणार, मग हे वादच का घालतेस तू, तू शांतपणे जेवायला बसायचं. शिवाय मला सायलीने सांगितलेलं आहे, काहीही झालं तरी तुझ्या जेवणाच्या वेळा अजिबात चुकायला नको, त्यामुळे आता तर तुला जेवावंच लागेल. आज सायलीला यायला थोडा उशीरच होणार आहे, तिचं जरा बाहेर काम आहे, पण तू जेवून घ्यायचं आहे. तर अस्मिता म्हणते, मम्मा सायली घराबाहेर असली तरी तिचं अर्धा लक्ष मात्र घरातच असतो. कल्पनाताई म्हणतात, हे मात्र अगदी खरं आहे. घरातील प्रत्येकाची आवड निवड, प्रत्येकाची तिला काळजी असते आणि तुझ्यावर तर तिचा बारीक लक्ष असतो, त्यामुळे तुला तर आता जेवावंच लागेल. त्यामुळे अस्मिता तू बसून घे, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येते. असं म्हणत कल्पनाताई आता किचनमध्ये येतात आणि जेवण घेण्यासाठी बाऊल उघडून पाहतात, परंतु कुठल्याच बाऊलमध्ये काहीच नसतं. बाऊल सर्व रिकामी असतात. चपातीच्या भांड्यातही चपाती नसते. आता मात्र कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, हे काय, सायली तर म्हणाली होती की मी जेवण बनवून जाते आणि ती जेवण बनवूनही गेली होती, हे मला चांगलंच माहीत आहे, मग आता बाऊलमध्ये काहीच का नाही आहे. कल्पनाताईंना काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुनला सुमन काकूंची काळजी वाटत असते, परंतु शेवटी त्यांनाही घरी निघावं लागतं. सायली अर्जुन घरी येण्यासाठी निघतात. आता कारमध्ये बसताच सायली अर्जुन एकमेकांकडे पाहून हसू लागतात, कारण सुमन काकूंचं असं वागणं यामागे सायली अर्जुनचाच एक मोठा प्लॅन असतो, नागराज काकांना चाळ्यात अडकवण्यासाठी. सुमन काकूंशी सायली बोललेली असते की काही झालं तरी कोणाला हे कळायला नको की नागराज काकांनीच सुमन काकूंना इथे बांधून ठेवलं होतं, त्यामुळे सर्वांना असंच वाटायला पाहिजे की सुमन काकूंना इथे बांधून महिपत शिकरे यांनीच ठेवलं होतं. म्हणजे जर सुमन काकू आता घरी असतील तर नागराज काका काहीच करू शकत नाही. तर सुमन काकू हात जोडत सायलीला म्हणतात, सायली प्लीज, मला त्या माणसाच्या समोरही जायचं नाही आहे. तो माणूस समोर जरी आला ना तरी त्याचा खुनशी चेहरा मला आठवतोय, त्याचं नाव जरी घेतलं तरीसुद्धा मला त्याचा चेहरा आठवतोय. त्यामुळे सायली प्लीज, मी हात सोडते, त्या माणसासमोर मला जायला देऊ नकोस. सायली म्हणते, सुमन काकू शांत व्हा, आपल्याला हे सगळं काही करावं लागेल. नागराज काकांना त्यांच्या पापांची शिक्षा, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा जर मिळवून द्यायची असेल आणि आपल्याला नागराज काकांच्या विरोधात सर्व पुरावे जर मिळवायचे असतील तर हा एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे आपण नागराज काकांचं सत्य सर्वांसमोर आणू शकतो. तर अर्जुन म्हणतो, परंतु नागराज काकामुळे सुमन काकूंना धोकाही असू शकतो. तर सायली म्हणते, परंतु अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या बाईवर कोण विश्वास ठेवणार. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे. तर सायली म्हणते की हो, आता सुमन काकूंनी आपलं मानसिक संतुलन नीट नाही असंच भासून द्यायचं आहे. म्हणजे नागराज काका यांना खात्री पटली पाहिजे की आता सुमनपासून आपल्याला धोका नाही, म्हणजे नागराज काका सुमन काकूंना काहीही करणार नाहीत. सुमन काकू हे सगळं काही आपल्याला करावंच लागेल जर आपल्याला नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणायचा असेल तर. तर तुम्ही तयार आहात ना. आता मात्र नागराज काकांना धडा शिकवण्यासाठी सायली अर्जुनसोबत आता सुमन काकूही सज्ज झालेले असतात. त्याही सायली अर्जुनला म्हणतात की हो, मी तयार आहे. आणि सायली अर्जुनच्या प्लॅनप्रमाणेच आता सगळं काही घडत असतं आणि सुमन काकूंनी आज जे काही केलेलं असतं ते सायली अर्जुनच्या प्लॅनचाच एक भास असतो. आणि एवढ्याशा गोष्टीमध्येही नागराज काकांना विश्वास पटलेला असतो की सुमन काकूंचं खरंच मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. तर अर्जुन म्हणतो, खरंच किती कमाल ॲक्टिंग केली ना, की आज सुमन काकूने जी ॲक्टिंग केली आहे
त्यामुळे कुठेतरी नागराज काकालाही विश्वास बसत आहे की खरंच सुमन काकूंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पण सायली, एक सांगू का, एक सेकंड मलाही असंच वाटलं की खरंच सुमन काकूंना या सगळ्याचा त्रास होत आहे. सायली म्हणते, हो ना, मी सुद्धा थक्क झाले होते. मला सुद्धा हे वेगळं वाटलं होतं, कारण ज्यावेळी आपण सुमन काकूला याबद्दल सांगितलं होतं त्यावेळी मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. पण आज त्यांनी जी काही ॲक्टिंग केली त्यामुळे मात्र आता एवढं मात्र नक्की की आता सुमन काकू शांत बसणार नाहीत. नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी सुमन काकू कुठल्याही थराला जाऊ शकतात, हे मात्र आपल्याला कळालेलं आहे. आता काहीच दिवसात नागराज काकांचा खरा चेहरा सर्वांसमोर यायला वेळ लागणार नाही. तर अर्जुन म्हणू लागतो, तरीसुद्धा या सगळ्याची मला थोडी भीती वाटतच होती. म्हणजे सुमन काकूंना हे सगळं जमेल की नाही, हे सगळं ॲक्टिंग वगैरे अचानक त्यांना आत्मसात करता येईल की नाही, म्हणजे कोणासमोर आपला हा प्लॅन तर येणार नाही ना, या सगळ्या गोष्टींची खूप भीती वाटत होती. परंतु शेवटी सुमन काकूने धाडस दाखवलं. आपलं ध्येय काय होतं की काहीही झालं तरी नागराज काकांचा या गोष्टीवर विश्वास बसावा आणि सुमन काकूने अगदी परफेक्ट सगळं काही केलं आहे. आता मात्र घाबरण्याची अजिबातच गरज नाही. तर सायली म्हणते, पण सुमन काकू यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, यावर आता नागराज काकांचा जरा हळूहळू विश्वास तरी बसत असला तरीसुद्धा आपल्याला सावध राहावं लागेल, कारण नागराज काका कुठल्याही वेळी काहीही करू शकतात. सुमन काकूनं हे नाटक कितीही दिवस करायला सांगितलं तरी काहीच हरकत नाही, परंतु आपल्याला लवकरात लवकर नागराज काकांचा हा खरा चेहरा जर समोर आणायचा असेल तर त्यांना चाळ्यात अडकवावंच लागेल. आणि बरं झालं की आपण त्यांच्याकडे फोन देऊन ठेवला आहे, म्हणजे आपण कधीही त्यांच्याशी बोलू शकतो. काही त्यांना गरज वाटली तर इथपर्यंत येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या फोनचा पुरावे शोधण्यासाठी खूप उपयोगही होणार आहे. अर्जुन म्हणतो, टेक्निकली तू तर वकील आहेसच ग सायली, मला तरी असं वाटते की तू आता वकिलीची परीक्षाही देऊन मोकळी हो आणि एक छान मोठी वकील हो, कारण तुला ज्या काही आयडिया सुचतात ना त्या कोर्टात खरंच उपयोगी आहेत. आणि तुझ्या या आयडिया खरंच खूप वेगळ्या असतात की ज्या आपण ज्यावेळी करायला घेतो त्यावेळी सक्सेसफुल होतात. तर सायली अर्जुनला म्हणते, कल्पना सुचणं आणि त्या अंमलात आणणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मला नाही ह्या कोर्टाचं ते कामकाज जमणार. कोर्टात साधी मी केस लढवायला उभी राहिली ना तरीसुद्धा मी हरेन, पण जिंकणार नाही, कारण ज्यांचं काम त्यानेच करायला हवं. आणि हे तुमचं काम तुम्ही अगदी छान पार पाडता. त्यामुळे आता आपण घरी निघायचं का? घरी सर्वांची जेवणं तर झाल्याच असतील, पण आपल्या दोघांचं जेवण बाकी आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, मलाही खूप भूक लागली आहे. असं म्हणत सायली अर्जुन आता घरी जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता डायनिंग टेबलवर बसून असते आणि त्याचवेळी तिथे प्रिया येते. अस्मिताला विचारते, अस्मिता तू अजून जेवली नाही आहेस का? अगं अशा अवस्थेत वेळेत जेवायचं असतं, मीच तुला जेवण वाढलं असतं, परंतु काय आहे ना, तुमच्या नियमानुसार यावेळी मी किचनमध्ये नाही ना जाऊ शकत. पण अस्मिता तू जेवून घे. सायली कुठे आहे? सायली तर कुठेच दिसत नाही आहे. कल्पनाताई आणि अस्मिताला प्रियाचा राग आलेला असतो, पण त्या दोघी काहीच बोलत नाही. प्रिया आहे आणि तन्वी तू तू तर सुमनची काळजी करण्याऐवजी इथे उभी राहून फक्त नुसते टोमणे मारत राहा, कारण त्या व्यतिरिक्त तुला दुसरं काम जमतच नाही. तर अस्मिता म्हणू लागते, जाऊ दे ना मम्मा, अगं का तिच्याशी बोलतेस तू? तिच्याशी बोलण्यात काही अर्थ आहे का? कल्पनाताई म्हणतात, तेही अगदी खरं आहे, हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तर त्याचवेळी विमलताई त्या ठिकाणी येतात. तर कल्पनाताई म्हणतात, हे बघ विमल, बरं झालं तू आलीस. मला सांग, अगं सायलीने निघण्या अगोदर जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं का? म्हणजे मला तर सायली म्हणाली होती की ती जेवण बनवूनच जाणार आहे, आणि मला वाटते की सायलीने जेवण बनवलं होतं, पण आता जेवण तर नाहीच आहे. तुला काही माहीत आहे का? तर विमलताई म्हणतात, नाही ना वहिनी, मला काहीच माहीत नाही. मी मगाशी कपडे धुवत होते आणि कपडे धुवून झाल्यानंतर मी मागची खोली साफ करायला घेतली, त्यामुळे इकडचं मला काहीच माहीत नाही. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. तू एक काम कर, वरण भाताचा कुकर लावायला घे. आणि हो, भिजवलेली मटकी आहे का? तर विमलताई म्हणतात, हो आहे ना. तर कल्पनाताई म्हणतात, बरं मी उसळ बनवून घेते. असं म्हणत कल्पनाताई आणि विमलताई किचनमध्ये जात असतात. आता प्रिया मुद्दामहून डिवचण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, आई अगं, तुझी ती कर्तव्यदक्ष गृहदक्ष सून ती कुठे गेली आहे? म्हणजे तिने जेवण बनवून ठेवलं नाही का? अगं सुमन काकूंनाच घरी सोडायचं होतं ना, मग मला सांगायचं होतं, मी गेले असते. पण नाही ना, मग तिला बाहेर उंडारायला कसं भेटलं असतं ना, म्हणून ती गेली असावी. असं म्हणत आता प्रिया काही बोलणं थांबवत नाही. तिचं बोलणं चालूच असतं, परंतु कल्पनाताई तिच्या नादाला काही लागत नसतात. आता त्याचवेळी सायली अर्जुन घरी आलेले असतात. प्रिया म्हणते, अरे सायली अर्जुन आलेत घरी?
आपल्या सायली मॅडम आल्या आहेत. या या सायली मॅडम बसा तुम्ही. अहो तुमच्या सासूबाई आता तुमच्यासाठी जेवण बनवणारच आहेत आणि त्यांचं जेवण बनवून झालं की तुम्ही फक्त आयतं ताटावर बसून खा, काहीच हरकत नाही, कोणी काही बोलणार नाही. आता मात्र सायलीला धक्काच बसतो, कारण सायली तर जेवण बनवून गेलेली असते हे सायलीला माहीत असतं. त्यामुळे सायली कल्पनाताईंकडे पाहते आणि म्हणते, आई अहो प्रिया नक्की काय बोलतेय आणि तुम्ही सर्वजण जेवलात का आई? तर कल्पनाताई म्हणतात, नाही आहे गं, माझं जेवण बाकी आहे आणि अस्मिता सुद्धा जेवली नाहीये. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, अगं जेवण बनवायचं बाकी आहे, मला तू म्हणाली होतीस ना की तू जेवण बनवशील, म्हणून मी काही खाली आले नाही. मी आत्ताच खाली येऊन बघितलं तर जेवण बाकी आहे. होईल आता मी लगेच बनवायला घेते. आता कल्पनाताई असं म्हणताच सायलीला मात्र काहीच कळत नाही. सायली लगेच किचनमध्ये येते आणि सगळी भांडी पाहते. ती भांडी मात्र रिकामीच असतात. सायली अर्जुनकडे पाहते तर इकडे प्रिया सायलीला म्हणते, सायली अगं काय झालंय? अगं तू जेवण बनवायला विसरली आहेस, हे तुझ्या लक्षात नाही आहे का? अगं तू कोणासाठी जेवण बनवून केली नाही आहेस, सगळ्यांना उपाशी ठेवलेस. अगं अस्मिताचा सुद्धा तू विचार केला नाहीस, कसा करशील? कारण तुला माझ्या माहेरी जाऊन हक्क गाजवायचा होता ना, म्हणूनच तू सासरच्यांना सगळ्यांना उपाशी ठेवलेस आणि बाहेर भटकत होतीस. आता मात्र अर्जुन प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतो, तुझं तोंड जरा बंद करशील का, तर आम्ही काहीतरी बोलू शकतो. आणि हो, तुझ्या माहेरची माणसं तुला बघून घेत नाहीत, तुझ्याशी बोलत नाहीत, त्याचा राग माझ्या बायकोवर काढू नकोस, त्याची काहीही गरज नाही. तर प्रिया म्हणते, अर्जुन अरे मला असं काही म्हणायचंच नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सायलीने निदान पूर्णाची आणि अस्मिता या दोघांचा तरी विचार करायला हवा होता. त्यांच्यासाठी तरी तिने जेवण बनवायला हवं होतं, पण तिने तसं काहीही केलं नाही. तिने कोणाचाच विचार केला नाही आणि बाहेर तुझ्यासोबत भटकायला आली. आता मात्र सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो. प्रिया काही शांत बसत नाही. ती अर्जुनला म्हणते, अरे तुझी ही लाडकी बायको अरे घरच्यांना साधं जेवणही वेळेवर घालत नाही आणि मात्र लाडक्या सुनेचा शिक्का तिच्याच कपाळी, हे मात्र सुभेदारांच्या घरात ठरलेलंच आहे. आता सायली प्रियाला प्रत्युत्तर देत म्हणते, प्रिया जरा शांत राहशील का? मला माहीत आहे की मी सर्वांसाठी जेवण बनवून गेले होते. तर प्रिया म्हणते, हो का? मग काय झालं ते जेवण? कसं कुठे गायब झालं? घरात कुठलं भूत वगैरे आलं होतं का? तर सायली प्रियाला प्रत्युत्तर देत म्हणते, काय माहीत कुठलं भूत आलं होतं की कुठली चेटकीन, असं म्हणत सायलीने अगदी प्रियावरच निशाणा साधलेला असतो. आता मात्र प्रियाची बोलतीच बंद होते. असो, तुझ्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आणि तेवढा वेळही नाही. आई पुढच्या 15 मिनिटात मी अस्मिताताईंना जेवण वाढते, असं म्हणत सायली आता किचनमध्ये जेवण बनवायला जाते. सायलीच्या मदतीला विमलताई जातात. आता प्रियाला चांगलाच सायलीने धडा शिकवलेला असतो, तर सर्वजण प्रियावर हसू लागतात. परंतु कल्पनाताईंचा सायलीवर पूर्ण विश्वास असतो आणि म्हणूनच कल्पनाताई सायलीला काहीच बोलत नाही आणि प्रियाला जसं हवं होतं तसं काही घडलेलंच नसतं आणि म्हणून प्रिया शांतच होते. परंतु तोपर्यंत इकडे सायलीचं जेवणही झालेलं असतं आणि सर्वजण एकत्र जेवायला बसतात, गप्पा गोष्टी करत आणि आनंदाने सर्वजण जेवण करत असतात. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर प्रियाला मात्र खूप राग येतो, तिची चिडचिड होते. प्रिया मनाशीच म्हणते, सायलीला तोंडावर पाडता यावं यासाठी सर्व जेवण मी बाहेर फेकून दिलं, परंतु काय उपयोग झाला? काहीच उपयोग झाला नाही. शेवटी सायलीने जेवण बनवलं आणि लाडकी ती लाडकीच, तिला कोण काही बोलणारच नाही, असं म्हणत आता प्रिया राग व्यक्त करत असते आणि सायलीकडे पाहत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता साक्षी महिपत शिकरेंना भेटण्यासाठी गेलेली असते. त्यावेळी महिपत शिकरे साक्षीला म्हणतात, आता यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, अगदी कोणावरही नाही, त्या नाग्यावर तर नाहीच नाही आणि त्या प्रियावरही नाही, ते कुठल्याही क्षणी काहीही करू शकतात, असं म्हणत महिपत शिकरेंनी आता साक्षीला सावध केलेलं असतं. तर दुसरीकडे प्रिया आकांतांडव करत म्हणते, माझं पार्सल कुठे आहे सायली, कुठे लपवून ठेवलंयस? अगं माझला आणि माझ्या नवऱ्याला उपास, सायली हे सगळं काही तू केलंयस का आम्ही उपाशी राहावत म्हणून? तर आता सायली म्हणू लागते, घरच्या माणसांना उपाशी ठेवणे इतकी मी निष्क्रूर नाही आहे, प्रियासारखी तर अजिबातच नाही, हे बघा अश्विन भाऊजी, असं म्हणत आता सायली प्रियाचा व्हिडिओ सर्वांना दाखवते, अश्विनला दाखवते. आता अश्विनला प्रियाचं सत्य कळताच आता अश्विन नक्की प्रियाच्या बाबतीत कोणता निर्णय घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.